गोव्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानामध्ये उड्डाणानंतर काही क्षणातच एक थरारक क्षण समोर आलेला आहे। 30,000 फूट उंचीवरती विमान असताना 34 वर्षांची एक अमेरिकन महिला बसल्या जागेवरच खाली कोसळली होती। हृदयविकाराचा झटका आलेल्या महिलेसाठी डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी देवदूतासारखं धावून आल्याचं पाहायला मिळालं। कोणतीही सुविधा उपलब्ध नसताना त्यांनी केवळ सीपीआर देऊन अमेरिकन महिलेचे प्राण वाचवले। महाराष्ट्राची लेखसून असलेल्या आणि आता कर्नाटकमध्ये काही दिवसांपूर्वी आमदार राहिलेल्या डॉक्टर अंजली निंबाळकर या माझ्यासोबत स्वतः मॅडम आहेत। खरं तर मॅडम तुमचं खूप खूप कौतुक आणि TV9 मराठीमध्ये स्वागत आहे। नेमका प्रसंग काय घडला होता ते प्रेक्षकांसाठी सविस्तर सांगा। शी वॉज अ अमेरिकन सिटीजन जेनी म्हणून, आणि मग तिने पण खरंच खूप धैर्याने घेतलं आणि मग हळूहळू रिवाइव्ह झाल्यानंतर मग ती मला सोडेनाच की नाही तुम्ही माझ्या बाजूलाच थांबा आणि नाही तर मी मरणार म्हणून। मी म्हणलं बरं ठीक आहे। मग 2 तास तिच्या बाजूला फ्लाईट वरती उभी राहून तिला धीर देत, मला स्वतःला धीर धरत, विथ लिमिटेड सोर्सेस, खरंच म्हणजे मला आठवलं तरी असं काटे येत आहेत अंगावर की अशा वेळेस माणसाला कितीही जरी काही असलं, वेळ असली तर निघून जातो आणि खरंच तिची वेळ नव्हती आणि देवानी माझी साथ दिली, तिची साथ दिली तिला वाचवण्यात। तुम्ही अपेक्षा किती ठेवली होती की या पेशंटला आपण वाचवू शकतो म्हणून? नाही, खरं सांगितलं तर मला थोडी पण नव्हती अपेक्षा त्यावेळेस, कारण पूर्ण जर इथपर्यंत हात तिचे निळे झाले असतील तर तिथनं विदाऊट ऑक्सिजन, विदाऊट आंबो बॅग, विदाऊट IV लाईन मी हिला कसं जगवू हा प्रश्न पडला होता माझ्यासमोर। आणि ॲट द सेम टाइम मी डॉक्टरी पेशा सोडून मला एक 5-7 वर्ष झाले आहेत आणि आय एम अ गायनेकोलॉजिस्ट। पण बेसिक म्हटलं ना, मी बेसिक सायन हॉस्पिटलचा असल्यामुळे तिथल्या शिकवल्याला ते खरंच इथे उपयोगा पडलं। आणि मला तर वाटतंय प्रत्येक तुमच्या TV माध्यमातून मी एव्हिएशन मिनिस्टरला सांगू इच्छिते की प्रत्येक एअर होस्टेसला तुम्ही बेसिक तरी CPR करायला शिकवा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲटलिस्ट एक IV कॅन्युला आणि बेसिक सलाईन बॉटल्स जे असतात ते प्लीज इमर्जन्सी किटमध्ये तुम्ही ठेवले पाहिजेत, कारण रिहायड्रेशन अशा वेळेस करणं अतिशय गरजेचं असतं। कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। तर आता एक धक्कादायक बातमी आहे पुण्यामध्ये 5 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे। पुण्याच्या मावळमधील ही संतापजनक घटना समोर आली। आरोपी समीर मंडल याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। चिमुकलीवर आरोपीने अत्याचार केल्याचा संशय आहे। देहू रोड पोलिसांकडून आरोपीची चौकशी सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। निर्भयतेला घेऊन जात असतानाचा सीसीटीव्ही पाहायला मिळाले। त्यानुसार आम्ही समीर कुमार मंडलला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता समीर कुमार मंडलने ते निर्भयतेचं मर्डर केल्याची माहिती दिली आणि त्यांनी ते कबुली दिली। त्यानुसार आम्ही निर्भयतेचं शव पोस्टमार्टमसाठी YCM हॉस्पिटल इथे पाठवलेलं आहे आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहोत। विविध कलम, त्यानंतर BNAचे विविध कलम रिपोर्ट येतील तसे आम्ही वाढ करत आहोत। तर आता बातमी आहे सोलापूरमधून। सोलापुरातील 1922 साली बांधण्यात आलेल्या ब्रिटिशकालीन पूल अखेर इतिहास जमा झालाय। 2 क्रेन 4 JCBच्या साहाय्याने रेल्वे पूल जमीनदोस्त करण्यात आलेला आहे। इथं पाहत आहोत की सोलापूरच्या ऐतिहासिक अशा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि मरीबाई चौक इथं जोडणाऱ्या रेल्वे ब्रिजचं आज पाडकामाचं काम सुरू आहे। हा ब्रिज 1922 मध्ये ब्रिटिश कालखंडात बांधला गेलेला होता आणि याला आज आता 103 वर्ष पूर्ण झाल्यामुळे, जीर्ण अवस्थेत असल्यामुळे याला पाडकामाचं काम रेल्वे विभाग NHAIच्या संयुक्त विद्यमाने इथं चालू। बातमी आहे पुण्यात सुरू झालेल्या बुक फेस्टिवलला उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत। त्यांच्या हस्ते उद्या पुस्तक प्रकाशन जे आहे ते पार पडणार असून ते स्वतः देखील या महोत्सवामध्ये वाचन करणार असल्याची माहिती मिळते। संयोजक राजेश पांडे यांनी ही माहिती दिली।